हिंद एज्युकेशन सोसायटी दापोलीत संचलित शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला। फातिमा मोहम्मद परकार इंग्लिश मीडियम प्रायमरी विभाग, अजीज मोल्ला पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सेकंडरी विभाग या शाळांमध्ये योग दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले। या विशेष दिवशी योग प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली। योग प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार यांची प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांकडून करून घेतली। त्यांनी योगाचे शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्यावरील सकारात्मक परिणाम समजावून सांगितले। विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याचा हेतू या कार्यक्रमामागे होता। कार्यक्रमात सहभागी मान्यवरांमध्ये श्रीमती उषा खांबळ, श्री नायकवडी रहमतुल्ला, श्रीमती तौसीन मुजावर, उजमा मुगरुसकर, सानिया पेडेकर, वजीफा शानदार, सलवा दिनवरे, सुमैया काझी, अक्सा सईबोले, जरीना मुसा आणि मुख्याध्यापक श्री अशरफ अंजर्लेकर यांचा समावेश होता। शाळेतील इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उत्स्फूर्तपणे सहभागी झाले। कार्यक्रमास हिंद एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री इक्बाल परकार, शाळा समितीचे चेअरमन श्री मुजीब रुमाने, श्रीमती मीनाज अंजर्लेकर तसेच संस्थेचे CEO श्री यासिर परकार यांनी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली। एकूणच कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री अशरफ अंजर्लेकर यांचे मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साही व प्रेरणादायी वातावरणात पार पडला। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आणि आरोग्याचे महत्त्व अधोरेखित झाले। कोकण समाचार न्यूज चॅनल, जमालुद्दीन बंदरकर।